गॅझेटेर डिक्लेअर करा, कुणबी मराठा एक करा, हा जरंग्या म्हणत होता. परंतु न्यायमूर्तींमध्ये ती हिम्मत असायला पाहिजेत होती, जे ते बेंचवर बसून उच्च न्यायालयामध्ये म्हणायचे नो, करता येत नाही, सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे. परंतु तसं न्यायमूर्ती बोलताना दिसत नव्हते. याच्यातून लक्षात येतंय की कशा प्रकारचं जाती अंध राजकारण जरंगेनं चालवलंय. त्या पुढे जाऊन जरंगेची दुखती रग सांगतो मी तुम्हाला. गुन्हेगारीच्या केसेस मागे घ्या म्हणायला जरंगे. ह्या त्या केसेस आहेत. माननीय सुप्रीम कोर्टानं अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे. अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनाला मी सांगतो, पोलिसांच्या वर्दीला हात लागलेले, पोलिसांच्या डोक्यातून रक्त पडलेले, पोलीस महिला धारा तीर्थ पडलेल्या, पत्रकारांनी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या लोकांना वाचवलेले, ह्या केसेस मध्ये जरंगेच्या ऐकून केसेस वापस घेतल्या तर न्यायालयामध्ये तो शासनाचा निर्णय घेऊन उभे राहूत, हे डंके की चोट पे आम्ही सांगत आहोत. त्याचबरोबर जर जरंगेच्या म्हणजे अनिष्ट प्रथेमुळं, जरंगेमुळं काही लोकांच्या आत्महत्या झाल्या असतील किंवा काही लोक ज्याने जीव गमावला असेल ह्या जरंग्यामुळं, तर जरंगे म्हणतो की नोकऱ्या द्यावं लावा, तर मग नोकऱ्या लावा लागतील. विद्यापीठांच्या नामांतरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून खैरलांजीपासून जे जे शहीद झाले सगळ्याच आंदोलनाच्या लोकांना नोकऱ्या द्याव्या लागतील. आणि त्यामुळं जरंगेसाठी विशेष कायदा असू शकत नाही. सरकार भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14च्या विरुद्ध जाऊन वागू शकत नाही. सरकार पांगळं होऊ शकत नाही आणि विरोधक सुद्धा तशा प्रकारची मागणी लावून धरा म्हणू शकत नाहीत. हा सगळा जे आहे चुकीच्या पायंडा पाडत चाललेला माणूस आहे. तेव्हा ह्या मागण्या आरक्षणाच्या संबंधातली असतील ते मान्य होऊ शकत नाहीत. आंदोलन सुद्धा आटपतं घ्यावं आणि याला याच्या गावाकडे धाडावं, कायदेशीर धाडावं, अशी देखील मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. त्याचबरोबर मला आपणाला सांगायचं आहे, कोर्ट कशासाठी म्हणतो, कोर्ट कशासाठी म्हणतो म्हणजे गंभीर अपराधांच्या बाबतीमध्ये यांनी कोर्टाला सुद्धा टेकन टू बी